नमस्कार मंडळी, आपले हार्दिक स्वागत आहे. आज आहे सोमवती अमावस्या. ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि फलदायी तिथी आहे. जेव्हा अमावस्या म्हणजेच नवीन चंद्राची तिथी सोमवारी या दिवशी येते, तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. आज आपण सोमवती अमावस्येची कथा पाहणार आहोत. त्याआधी एक विनंती आहे. मी खूप मेहनतीने कथा बनवत आहे. कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. ही तिथी वर्षात 1 किंवा 2 वेळा येते आणि विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य, पतीची दीर्घायू, संतान सुख, पितृदोष निवारण आणि सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. शास्त्रानुसार सोमवती अमावस्येला पवित्र नदीत म्हणजे गंगा, गोदावरी इत्यादीत स्नान, दान, व्रत आणि पूजा केल्याने हजारो अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. पितरांची शांती होते, पितृदोष दूर होतो आणि पूर्वजांना सद्गती मिळते. विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य मिळते, पती दीर्घायुषी होतो, घरात सुख समृद्धी येते. पिंपळ वृक्षाची पूजा विशेष फलदायी असते, कारण पिंपळात विष्णू, शिव आणि पितरांचा वास मानला जातो. हे व्रत करणाऱ्यांना सर्व पापांपासून मुक्ती, आरोग्य, धन आणि मोक्षाची प्राप्ती होते. ही तिथी खूप दुर्मिळ आणि पुण्यदायी आहे. जर तुम्ही हे व्रत करत असाल तर महादेव आणि पार्वतीचे आशीर्वाद मिळतील. तर आपण कथा सुरू करूया. महाभारताचे भीषण युद्ध संपले होते. कुरुक्षेत्राची भूमी अजूनही रक्ताने ओली होती आणि रणांगणावर पडलेल्या असंख्य वीरांच्या स्मृतींनी आकाशही जणू दुःखाने भरून गेले होते. धर्मराज युधिष्ठिरांच्या मनात विजयाचा किंचितही आनंद नव्हता. त्यांच्या अंतःकरणात फक्त वेदना, अपराधीपण आणि शून्यता भरून राहिली होती. कुरुवंशाचा महान आधारस्तंभ, प्रतिज्ञेचा पर्वत आणि सत्याचा दीप असलेले पितामह भीष्म अजूनही बाणांच्या शय्येवर पडलेले होते. अर्जुनाच्या बाणांनी बनलेल्या त्या शय्येवर ते सूर्याच्या उत्तरायणाची शांतपणे प्रतीक्षा करत होते. युधिष्ठिर हळूहळू त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते आणि आवाज थरथरत होता. ते नम्रतेने म्हणाले, पितामह, या युद्धात सर्व काही नष्ट झाले. कुळातील वीर संपले, घरे उजाडली, माता भगिनी विधवा झाल्या. दुर्योधनाच्या अधर्मामुळे संपूर्ण वंश उद्ध्वस्त झाला. उत्तरेच्या गर्भालाही अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्राने नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. आता आमच्या कुलात पिंडदान करणारा कोण उरेल? आम्ही 5 भाऊ उरलो आहोत, पण हृदय रिकामे झाले आहे. या दुःखातून मार्ग काय? असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे संतान दीर्घायुषी होईल, स्त्रिया अखंड सौभाग्यवती राहतील आणि कुलदीपक कधी विझणार नाही? युधिष्ठिरांचे शब्द ऐकून भीष्मांच्या डोळ्यात करुणा दाटली. त्यांनी शांत पण गंभीर स्वरात उत्तर दिले, राजन, संसारात अनेक व्रत उपवास आहेत, पण सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत म्हणजे सोमवती अमावस्या. जेव्हा अमावस्या सोमवारी या दिवशी येते, त्या दिवशी श्रद्धेने केलेले व्रत संततीचे रक्षण करते, आयुष्य वाढवते, स्त्रीला अखंड सौभाग्य देते आणि मृत्यूच्या संकटालाही दूर करू शकते. त्या दिवशी स्नान करून पिंपळाच्या वृक्षाखाली भगवान विष्णू आणि भगवान शिवांची भक्तिभावाने पूजा करावी. वृक्षाला 108 प्रदक्षिणा घालाव्यात आणि नामस्मरण करावे. हे व्रत मनापासून केल्यास देव स्वतः प्रसन्न होतात आणि कुटुंबावर कृपा करतात. थोडा विराम घेऊन भीष्म पुढे म्हणाले, राजन, या व्रताची महिमा तुला नीट समजावी म्हणून मी तुला एक अद्भुत कथा सांगतो. ही कथा ऐकल्याने दुःख कमी होते, आयुष्य वाढते आणि देवांचे आशीर्वाद लाभतात. प्राचीन काळी अमरावती नावाच्या सुंदर नगरीत पराक्रमी राजा रत्नसेन राज्य करत होता. त्या नगरीत देवस्वामी नावाचा एक सद्गुणी, धर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी धनवती नावाची अतिशय पवित्र, शांत आणि लक्ष्मी स्वरूप स्त्री होती. या दाम्पत्याला 7 गुणी पुत्र आणि गुणवती नावाची एक सुंदर, सुस्वभावी कन्या होती. 7ही पुत्रांचे विवाह झाले होते, पण गुणवतीसाठी योग्य वर सापडत नव्हता. ती रूपाने सुंदरच नव्हे तर गुणांनीही परिपूर्ण होती. तिला असा पती हवा होता जो रूपवान, विद्वान, धर्मनिष्ठ आणि सदाचारी असेल. घरात तिच्या विवाहाची चर्चा सतत चालू होती, पण नियतीने अजून योग्य क्षण ठेवून दिला होता. एके दिवशी त्यांच्या दारात एक तेजस्वी ब्राह्मण भिक्षेसाठी आला. त्याचा चेहरा सूर्याप्रमाणे तेजस्वी होता, वाणी अत्यंत मधुर होती आणि डोळ्यांत विलक्षण शांतता होती. देवस्वामींचे 7ही पुत्र आपल्या पत्नीसह बाहेर आले आणि त्यांनी त्या ब्राह्मणाला आदराने भिक्षा दिली. ब्राह्मणाने प्रत्येक सुनेला आशीर्वाद दिला.
सदा सौभाग्यवती भव. सर्वांच्या मनात आनंद भरून आला. यानंतर गुणवती नम्रतेने त्या ब्राह्मणाच्या चरणी पडली. तेव्हा ब्राह्मणाने वेगळाच आशीर्वाद दिला. तुझ्या हातून धर्मसेवा घडो, देवसेवा घडो. हा आशीर्वाद ऐकून घरच्यांना आश्चर्य वाटले. धनवतीने नम्रतेने विचारले, हे ब्राह्मणदेव, माझ्या सुनांना तुम्ही अखंड सौभाग्याचा आशीर्वाद दिलात, पण माझ्या मुलीला वेगळा आशीर्वाद का दिलात? ब्राह्मणाचा चेहरा गंभीर झाला. तो म्हणाला, माते, सत्य ऐकण्याची तयारी ठेव. तुझ्या मुलीचा विवाह झाल्यानंतर लगेच तिचा पती मृत्युमुखी पडेल आणि ती विधवा होईल. हे शब्द ऐकताच धनवतीचे हृदय तुटले. ती रडू लागली, ब्राह्मणाच्या चरणी पडली आणि विनवू लागली, काहीतरी उपाय सांगा, माझ्या मुलीचे सौभाग्य वाचवा. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, एक सोमा नावाची परटीण आहे. तिने श्रद्धेने सोमवती अमावस्येचे महान व्रत केले आहे. तिच्या कुंकवाच्या स्पर्शाने तुझ्या मुलीचे सौभाग्य सुरक्षित राहील. ती समुद्रातील लक्षद्वीप बेटावर राहते. असे सांगून तो ब्राह्मण निघून गेला. पण घरात चिंता आणि दुःखाचे सावट पसरले. धनवतीने 7ही मुलांना बोलावले आणि विचारले, तुमच्या बहिणीसाठी कोणत्या दूर बेटावर जाईल? पण समुद्राचे नाव ऐकताच सर्वजण गप्प झाले. तेव्हा धाकटा मुलगा शिवस्वामी पुढे आला. त्याने ठाम आवाजात सांगितले, आई, तू चिंता करू नकोस. मी बहिणीसाठी त्या सोमा परटिणीला आणण्यासाठी जाईन. त्याचे शब्द ऐकून आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू आले, पण मनात आशेचा किरणही जागा झाला. शिवस्वामी गुणवतीला घेऊन समुद्रकिनारी पोहोचला. पण अथांग समुद्र पाहून त्याला प्रश्न पडला, हा समुद्र पार कसा करायचा? दोघेही एका मोठ्या झाडाखाली बसले. 2 दिवस उलटले, पण त्यांच्या तोंडात अन्नाचा कणही गेला नाही. तेव्हा नियतीने दयेचा हात पुढे केला. त्या झाडावर राहणाऱ्या गिधाडाने त्यांची अवस्थेकडे पाहिले. त्याने त्यांची दुःखकथा ऐकली आणि करुणेने भरून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने दोघांनाही आपल्या पाठीवर बसवले आणि आकाशमार्गे थेट त्या दूर बेटावर सोमा परटिणीच्या घराजवळ सुरक्षित उतरवले. सोमा परटिणीच्या घराजवळ उतरवल्यानंतर गिधाड शांतपणे आकाशात उडून गेले. गुणवती आणि शिवस्वामी काही क्षण स्तब्ध उभे राहिले. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या त्या बेटावर सर्वत्र शांतता होती. लाटांचा मंद आवाज, वाळ्याची सळसळ आणि दूरवर दिसणारी झाडांची रांग, या सगळ्यात त्यांना एक अद्भुत पवित्रता जाणवत होती. पण त्यांच्या मनात मात्र एकच विचार होता, बहिणीचं सौभाग्य वाचवायचे. दोघांनी ठरवले की थेट जाऊन विनंती करण्यापेक्षा आधी सेवाभावाने तिचं मन जिंकावे. दुसऱ्या दिवसापासून ते पहाटेच उठू लागले. सोमा परटिणीच्या घरासमोरचे अंगण ते शांतपणे झाडून स्वच्छ करत, नंतर शेणसडा टाकून परिसर पवित्र करत. कोणालाही न दिसता ते आपले काम पूर्ण करून बाजूला बसत. दिवसामागून दिवस जात होते. उन्हाळा, पाऊस, थंडी काहीही आले तरी त्यांची सेवा थांबली नाही. त्यांच्या मनात ना थकवा होता ना अपेक्षा, फक्त श्रद्धा आणि बहिणीच्या आयुष्याची चिंता. असा जवळजवळ 2 वर्षांचा काळ लोटला. सोमा परटिणीला आश्चर्य वाटू लागले की रोज पहाटे अंगण इतके स्वच्छ कोण करत असेल. तिने आपल्या मुलांना विचारले, पण त्यांनी नकार दिला. एके दिवशी ती स्वतःच पहाटे लवकर उठून लपून बसली. थोड्याच वेळात तिने पाहिले, एक ब्राह्मण कुमार आणि त्याची बहीण नम्रतेने अंगण झाडत होते, शेणसडा टाकत होते आणि नंतर शांतपणे बाजूला उभे राहत होते. हे दृश्य पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. ती पुढे जाऊन प्रेमाने म्हणावी, बाळांनो, तुम्ही कोण आणि माझी अशी सेवा का करत आहात? तेव्हा शिवस्वामीने नम्रतेने सर्व कथा सांगितली. गुणवतीच्या वैधव्याचा शाप, ब्राह्मणाने सांगितलेला उपाय आणि तिच्याकडे असलेल्या सोमवती व्रताच्या पुण्याची आशा. हे ऐकताच सोमा परटिणी अत्यंत व्याकुळ झाली. ती म्हणाली, अरे देवा, ब्राह्मणाची मुलं माझे अंगण झाडत होती. हे माझ्यासाठी मोठे पाप आहे. पण तुम्ही चिंता करू नका, मी नक्की तुमच्या घरी येईन आणि तुमचे कार्य पूर्ण करीन. तिच्या शब्दांनी दोघांच्या मनात आशेचा प्रकाश पसरला. सोमाने आपल्या कुटुंबाला सर्व सांगितले आणि निघण्यापूर्वी स्पष्ट सांगितले की मी परत येईपर्यंत घरात काहीही झाले तरी मृतांना अग्नी देऊ नका. हे बोलून तिने आपल्या दिव्य शक्तीने गुणवती आणि शिवस्वामी यांना सोबत घेतले आणि आकाशमार्गाने अमरावती नगरीत पोहोचली. देवस्वामी आणि धनवती यांनी तिचे अत्यंत आदराने स्वागत केले. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. काही दिवसांतच गुणवतीसाठी योग्य वर मिळाला. विद्वान, तेजस्वी आणि सुडगुणी ब्राह्मण रुद्र शर्मा. मोठ्या थाटामाठात विवाह सोहळा सुरू झाला. मंगलाष्टकांचे स्वर, वेदीवरील पवित्र अग्नी आणि सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद. सगळीकडे मंगल वातावरण होते. लग्नाचे फेरे सुरू झाले. 6 फेरे शांततेत पूर्ण झाले. पण 7व्या फेरीच्या वेळी अचानक रुद्र शर्मा जमिनीवर कोसळला.
क्षणात आनंदाचे वातावरण दुःखात बदलले. रडण्याचे आवाज, आक्रोश आणि हताश चेहरे, सगळीकडे निराशा पसरली. धनवती बेशुद्ध पडली. गुणवतीचं आयुष्य संपल्यासारखे वाटू लागले. त्यावेळी सोमा पर्टिणी पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त शांत श्रद्धा होती. तिने आपल्या मस्तकावरील कुंकू काढले आणि गुणवतीच्या कपाळावर लावले. मनोभावे देवाचे स्मरण केले आणि चमत्कार घडला. क्षणभरापूर्वी निर्जीव पडलेला रुद्रशर्मा हळूहळू डोळे उघडून उठून बसला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. आनंदाश्रूंनी वातावरण भरून गेले. जय देवचा घोष झाला. सर्वांनी सोमा पर्टिणीच्या चरणी मस्तक ठेवले. पण ती शांतपणे निघून गेली, जणू काही तिने काही केले नव्हते. ती परत आपल्या बेटावर पोहोचली. पण घरात प्रवेश करताच तिला दुःखद दृश्य दिसले. तिचा मुलगा आणि जावई मृत पडले होते. घरात रडारड सुरू होती. पण सोमाने शांतपणे सांगितले, मी सांगितले होते, अग्नी देऊ नका. त्या दिवशीच सोमवती अमावस्या होती. ती नदीवर स्नानाला गेली. मग पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन भगवान शिव, भगवान विष्णू आणि गणपतीचे नामस्मरण करू लागली. अत्यंत श्रद्धेने तिने पिंपळाला 108 प्रदक्षिणा घातल्या. तिची भक्ती, तिची निष्ठा आणि तिचे व्रत पूर्णत्वाला पोहोचले. आणि पुन्हा एकदा चमत्कार घडला. तिचा मुलगा आणि जावई दोघेही जिवंत झाले. अशा प्रकारे सोमवती अमावस्येच्या व्रताची अद्भुत महिमा जगासमोर प्रकट झाली. श्रद्धा, सेवा आणि निष्ठा यांच्या शक्तीने मृत्यूवरही विजय मिळवता येतो, हे या कथेतून सिद्ध झाले. सोमा पर्टिणीच्या घरी घडलेला तो अद्भुत प्रसंग पाहून संपूर्ण परिसर थक्क झाला. मृत्यूच्या छायेत गेलेले तिचे मुलगा आणि जावई पुन्हा जिवंत झाले होते. घरात काही क्षणांपूर्वी असलेला आक्रोश आता आनंदाश्रूंमध्ये बदलला होता. पण या चमत्कारामागे कोणतीही दिखाऊ शक्ती नव्हती. ती होती श्रद्धा, निष्ठा आणि सोमवती अमावस्येच्या व्रताची अपार महिमा. सोमा शांतपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, फक्त देवाप्रती कृतज्ञता होती. तिने मनोमन भगवान शिव, विष्णू आणि गणपतीचे आभार मानले. कारण तिला ठाऊक होते, हे सर्व तिच्या सामर्थ्याने नव्हे, तर व्रताच्या पवित्र शक्तीने घडले आहे. काळ पुढे सरकत गेला. गुणवती आणि रुद्रशर्मा सुखाने संसार करू लागले. त्यांच्या आयुष्यात दीर्घ आयुष्य, सौख्य आणि समृद्धी नांदू लागली. देवस्वामी आणि धनवती यांच्या मनातील भीती पूर्णपणे नाहीशी झाली. त्यांना जाणवले की खऱ्या श्रद्धेने केलेले व्रत नियतीलाही बदलू शकते. एके दिवशी गुणवतीने नम्रतेने सोमा पर्टिणीला विचारले, माते, या व्रतामध्ये अशी कोणती शक्ती आहे की मृत्यूही परत फिरतो? कृपा करून मला याचे पूर्ण महत्त्व सांगा, जेणेकरून मीही आयुष्यभर हे व्रत श्रद्धेने करू शकेन. सोमा प्रेमाने हसली आणि म्हणाली, बाळ, सोमवती अमावस्या ही फक्त उपवासाची तिथी नाही, ती श्रद्धेची, संयमाची आणि अखंड विश्वासाची परीक्षा आहे. या दिवशी स्त्रीने मन, वचन आणि कर्म शुद्ध ठेवावे. पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावी. पिंपळाच्या वृक्षाला भगवान विष्णूचे स्वरूप मानून तिची पूजा करावी. शिवनाम, विष्णुनाम आणि गणपतीचे स्मरण करत 108 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत मनातील अहंकार, भीती आणि दुःख सोडून द्यावे. जेव्हा मन पूर्णपणे देवाला अर्पण होते, तेव्हा देव स्वतः भक्ताचे रक्षण करतात. ती पुढे म्हणाली, या व्रताचा खरा अर्थ म्हणजे अखंड सौभाग्य. फक्त पतीचे दीर्घायुष्य नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे रक्षण. ज्या घरात श्रद्धा असते तिथे संकटे येतात पण टिकत नाहीत, आणि जिथे सेवा असते तिथे देव कायम वास करतात. सोमाचे शब्द ऐकून गुणवतीच्या डोळ्यात भक्तिभाव दाटून आला. तिने त्या दिवसापासून आयुष्यभर सोमवती अमावस्येचे व्रत करण्याचा संकल्प केला. ही कथा सांगताना पितामह भीष्म युधिष्ठिराकडे पाहत म्हणाले, राजन, या कथेतून हे समजते की श्रद्धा, सेवा आणि व्रताची शक्ती मनुष्याचे भाग्य बदलू शकते. स्त्रियांनी भक्तिभावाने सोमवती अमावस्येचे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते, संततीचे रक्षण होते आणि कुलाची कीर्ती वाढते. हे व्रत केवळ एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण वंशाच्या कल्याणासाठी आहे. युधिष्ठिरांच्या मनातील दुःख हळूहळू हलके होऊ लागले. त्यांना जाणवले की विनाशानंतरही आशेचा दिवा विझत नाही. धर्म, श्रद्धा आणि भक्ती यांच्या आधारावर जीवन पुन्हा फुलू शकते. त्यांनी नम्रतेने पितामहांना प्रणाम केला आणि मनोमन संकल्प केला की या पवित्र व्रताची महिमा जगात सर्वत्र पोहोचवतील, जेणेकरून कोणत्याही स्त्रीवर वैधव्याचे दुःख येऊ नये आणि प्रत्येक घरात सौभाग्य, शांती आणि समृद्धी नांदावी.
अशा प्रकारे सोमवती अमावस्येच्या व्रताची ही पवित्र कथा पूर्ण होते. श्रद्धेचा विजय, भक्तीची शक्ती आणि देवकृपेचा अमर संदेश देत. ही कथा जो भावपूर्वक ऐकतो किंवा वाचतो त्याच्या जीवनातील दुःख कमी होते, आयुष्याला नवी दिशा मिळते आणि देवांचे आशीर्वाद सदैव सोबत राहतात.